आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिसांनी पथसंचलन केले। रेल्वे पोलीस टास्क फोर्सचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला होता। बीडच्या माजलगावमध्ये लग्नाच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे। सीसीटीव्हीच्या आधारे या टोळीचा शोध घेतला जातोय। धुळे शहरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या निमित्तानं कालीचरण महाराज यांची धर्मजागरण सभा आयोजित करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर भगवान महादेवाची तब्बल 40 फूट उंचीच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली। महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनपर्यंत पगार झाला नसल्यानं औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी मेटाकुटीला आलाय। अद्याप पगार न झाल्यानं घरातील खर्च कसा करायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकलाय। औरंगाबाद फुलंब्री रस्त्यावरील मोठे पाटील जवळ अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार झालाय। पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत। सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगार महामंडळाच्या योजनांमध्ये लाभार्थी निधी हडप करण्याचा प्रकार समोर आलेला आहे। कामगारांच्या या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय। तसंच बांधकाम कामगार मंडळाकडे पुराव्यांसह तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमधील शेतकऱ्याचा झोपडीला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालाय। शॉर्ट सर्किटमुळे झोपडीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। राज्यातील 15,19,000 शेतकऱ्यांनी कृषी पंपांचं वीज बिल गेली 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळात एकदाही भरलेलं नाही। त्यामुळे महावितरणच्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे। राज्यातील कृषी ग्राहकांकडे 21,067 कोटी रुपये थकबाकी आहे। सोलापूरला नदीवाटे तसंच कालवे आणि बोगद्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडल्यानं उजनी जलाशयाची पाणी पातळी झपाट्यानं कमी होते। सध्या धरण 75% येऊन ठेपलंय। उत्तरेकडून राज्याकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 12 किलोमीटर असल्यानं थंडीचा कडाका वाढलेला आहे। राज्यात बुधवारी निफाड येथे निचांकी 5.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। पुण्यात कडाक्याची थंडी पडली असून तापमानाचा पारा 8.4 अंश सेल्सिअसवर गेलेला आहे। थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वाघ आणि बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे। धारणी तालुक्यातील हतीदा, बिजुधावडी, मोगरदा या गावात शेतकऱ्यांची जनावरं वाघांनी फस्त केली आहे। नवी मुंबईतल्या तुर्भेमध्ये एका गोदामाला भीषण आग लागली होती। या आगीमध्ये कंपनीतील कापड जळून खाक झाले। अंबरनाथ शहरातील 963 वर्ष अतिप्राचीन असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे शिवमंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी 138 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील मेंगाटोला येथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। या ऐतिहासिक शंकरपटामध्ये महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश राज्यातून देखील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या या पटात आणल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगावमध्ये रयतेचा राजा या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यात 120 स्थानिक कलावंतांचा सहभाग असणार आहे। समर्थ नामाच्या जयघोषात किल्ले सज्जनगडावर 341वा दास नवमी महोत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला। समर्थ समाधी मंदिरात खड्या आवाजात समर्थ रामदास स्वामी रचित 13 आरत्या म्हणत प्रदक्षिणा घालून दास नवमी महोत्सवाची सांगता झाली। पुण्याच्या खेड तालुक्यातील पूर गावच्या गावडे कुटुंबातल्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून हा विवाह सोहळा संपन्न झाला। पुरंदर तालुक्यातील वीर येथे सुरू असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेची आज दुपारी रंगाच्या शिंपणानंतर सांगता झालेली आहे आणि यावेळी यात्रेत उधळलेला रंग अंगावर घेण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली। राज्यभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवाची तुळशी पूजा सुरू करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतलाय। बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या 284व्या जयंतीनिमित्तानं नंदुरबारमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शेकडोंच्या संख्येनं बंजारा बांधव पारंपरिक पोशाखात थिरकताना दिसून आले।
पोहरादेवी इथे संत महंतांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये तरुणांनी वेगवेगळ्या कला सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। संत सेवालाल महाराजांच्या 284व्या जयंतीनिमित्त बंजारा बांधवांनी अकोला शहरात बाईक रॅली काढली होती। या रॅलीमध्ये बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। बीडच्या आष्टी तालुक्यातील वागळूज येथे बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची 284वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी पारंपरिक वेशभूषा करून पालखी मिरवणूक काढण्यात आली। कलिंगडच्या दरात घसरण झाल्यानं तळ कोकणातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। कलिंगडाला प्रति किलो 3 ते 5 रुपये दर मिळत असल्यानं शेकडो टन कलिंगड शेतातच पडून आहे। उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्यास हरकत नाही, मात्र औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची प्रक्रिया अद्याप विचाराधीन असल्याची माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली आहे। किल्ले राजगडावर रात्रीच्या मुक्कामाला घातलेल्या बंदीला विरोध होऊ लागलेला आहे। सह्याद्री ट्रेकर्स या संस्थेनं राजगडाच्या या बंदीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। एमपीएससी विरोधात राहुरीमध्ये कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला 22 दिवस उलटलेले आहेत, मात्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्यानं या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचं प्रवेशद्वार अडवत जोरदार घोषणाबाजी केली आहे। जळगाव शहरातील मोकळ्या जागेच्या संदर्भात समस्या सोडवण्याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान ही जागा स्थानिक रहिवाशांची असून सांस्कृतिक विवाह सोहळे या कार्यक्रमासाठी मुभा देण्यात यावी अशी मागणी करत निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत औरंगाबाद महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते। कंत्राटी पद्धतीनं 11 महिन्यांच्या करारावर अर्ज मागवण्यासाठी येत असून यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे। जनतेच्या कराचा अपव्यय टाळण्यासाठी आणि महानगरपालिकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी नागपूर महानगरपालिका नवीन प्रणाली अवलंबणार आहे। रिअल टाइम फायनान्शियल सिस्टम असं या प्रणालीचं नाव आहे। रत्नागिरीच्या कादिवली गळवाडीत अज्ञातानं लावलेल्या आगीत 2 घरांसह 7 शेतकऱ्यांच्या आंबा आणि काजूच्या बागा जळून खाक झालेल्या आहेत। जमिनीच्या वादातून ही आग लावल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी रेल्वे जंक्शन इथे त्रिवेंद्रम गोरखपूर एक्सप्रेसला आग लागल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता। या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। पुणे नाशिक महामार्गावरील खरपुडी फाट्यावर 17 महिलांना चिरडणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलंय। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून अपघातानंतर कार चालक पळून जाताना दिसतोय। औरंगाबाद जळगाव महामार्गावर अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकवर अजिंठा पोलिसांनी कारवाई केलेली आहे। यात 20 लाखांच्या गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। शिक्षणासाठी आदिवासी नदीतून धोकादायक प्रवास ही बातमी न्यूज 18 लोकमत लावून धरली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेत शहापूरच्या सावरदेव गावातील विद्यार्थ्यांचा प्रवास आता सुरक्षित केलाय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचं बांधकाम होऊन वर्ष होतंय। लाखो रुपये शासकीय निधी खर्च करून देखील इमारत तयार झाली, मात्र अजूनही या इमारतीचं उद्घाटन झालेलं नाही। वैनगंगेवरील पुलाच्या लोकार्पणाआधीच सुरक्षा भिंतीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असताना पुलाच्या खाली आणि समांतर काठावरील जमिनीचं अतिवृष्टीनं भूस्खलन झाल्याचं समोर आलंय। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होणार आहे। मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद मांडण्यात आला होता। त्यानंतर बुधवारच्या सुनावणीमध्ये शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल यांनी युक्तिवाद मांडला। हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार अद्याप रखडलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज एसटी कर्मचाऱ्यांची प्रधान सचिव आणि परिवहन अधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडते। या बैठकीतून पगाराबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे।
गेल्या काही महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। याला कंटाळून जिंतूर आगारात चालक पदावर काम करणाऱ्या पंढरीनाथ गुघे या कर्मचाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिलाय। दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार व्हावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देणारं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेडी भोकर तेथील तापी नदीचं पूल तसंच पारोळा येथे पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री जळगावात येणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 17व्या त्रैवार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषदेला उपस्थित राहतील। त्यानंतर वेंगुर्ले बंदर येथील झुलत्या पुलाचा आणि निशांत तलावाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करतील। जितेंद्र आव्हाड कथित धमकी प्रकरणातील अधिकारी महेश आहेरवर समर्थकांनी हल्ला केलाय। महेश आहेर आणि गँगस्टर सुभाष ठाकूर यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। या ऑडिओ क्लिपमध्ये आहेरनं आव्हाड आणि त्यांच्या मुलीवर हल्ला करण्याचा उल्लेख आहे। त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकारी महेश आहेरवर हल्ला केला। ठाकरे गट आणि वंचितची आघाडी असताना आता पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काय करणार यासंदर्भात दोन्ही गटातील नेत्यांची चर्चा होणार आहे। पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे। विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी आजपासून काम बंद आंदोलन करणार आहेत। उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिलं जावं अशी आंदोलकांची मागणी आहे। बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा यांच्या पुढील अडचणी कायम असून राणांच्या वडिलांना फरार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश शिवडी कोर्टानं पोलिसांना दिलेत। याच पार्श्वभूमीवर कोर्टात होणारी सुनावणी महत्त्वाची असणार आहे। झारखंडचे राज्यपाल आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनणार आहेत आणि रमेश बैस हे येत्या 18 फेब्रुवारीला दुपारी 12:30 वाजता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत। कलाटेंना निवडणुकीमध्ये उभं करण्यामागे फडणवीसांचा हात असल्याची टीका झाल्यानंतर त्यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, उगीच आमच्यावर खापर फोडू नये असा टोला त्यांनी लगावला। कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे शेनाळे तलाव म्हणजेच काळा तलावाचं लोकार्पण करण्यात आलं। स्मार्ट सिटी अंतर्गत 19 कोटी रुपये खर्चून या तलावाचं सुशोभीकरण करण्यात आलं। काँग्रेस एकसंघ असून काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नसल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते बोलत होते। कृषी मंत्री अब्दुल सत्तार स्वित्झर्लंड दौऱ्यावर गेलेले आहेत। जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनाला ते हजेरी लावणार आहेत। 21 फेब्रुवारीपर्यंत त्यांचा हा दौरा असेल। आमचे मंत्री सक्षम आहेत, ते चांगलं काम करत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करण्याची गरज नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी उपरोधिक टोला लगावला। संभाजीराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। मोदी यांच्या हस्ते 6 वर्षांपूर्वी जलपूजन पार पडलं, मात्र अद्याप ते काम झालेलं नाही। त्यावेळी 3000 कोटी रुपयांचं ते बजेट होतं, आता ते 30,000 कोटी रुपयांचं झालं असेल। त्यासाठी कुठून पैसे आणणार आहेत असा सवाल संभाजीराजेंनी केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या जामिनावर जिल्हा सत्र न्यायालयाची सुनावणी झाली। तुपकरांना जामीन मंजूर असूनही त्यांची रात्र जेलमध्येच गेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कल्याण टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिली आहे। येत्या शनिवारपर्यंत मृतांच्या कुटुंबियांना जर मदत केली नाही तर तुमच्या 4 ते 5 गाड्या उचलून नेणार असा दम संजय गायकवाड यांनी दिलाय। भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना मनसेनं सशर्त पाठिंबा दिलेला आहे। प्रचार यंत्रणेमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते दिसणार नाहीत, मात्र उमेदवाराला आमचा पाठिंबा राहील असं शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी स्पष्ट केलंय।
नागपुरातील सावंगी देवळी गावाच्या हनुमान मंदिर परिसरात गुप्तधन काढण्यासाठी जादूटोणा करून खोदकाम केलं जात होतं। याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। अहमदनगरातील डॉक्टर अरुण वैद्य यांच्या घरावर 5 ते 6 दरोडेखोरांनी 21 लाख रुपयांचा ऐवज लुटलेला आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जातोय। नागपूरमधून लग्न सोहळा आटपून वर्ध्याकडे येणाऱ्या वाहनाला सेलूच्या केळझर शिवारात अपघात झाला। यात वायगाव येथील पूजा दरवळकर या युवतीचा जागीच मृत्यू झालाय। कुडाळ हायस्कूलच्या 6वीत शिकणाऱ्या शमिका चिपकर या मुलीनं समुद्रात 40 किलोमीटर अंतर 10 तास 31 मिनिटं 11 सेकंदांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आगळा वेगळा विक्रम केलाय। नांदेडमध्ये सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या 3 दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला सुरुवात झाली। शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाबाबत अनेक स्टॉल इथे लावण्यात आलेले आहेत। मराठमोळा अमरावती येथील शिव ठाकरे या सीझनचा उपविजेता ठरला। नुकतंच शिव ठाकरे यांचं अमरावतीमध्ये आगमन झालं। जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं। यापेक्षाही चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन, अशी भावना त्यानं यावेळी व्यक्त केली। आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला। आदिवासी कोळी समाजावर झालेला अन्याय दूर व्हावा आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। बीड शहरात लग्नसराईत मुख्य रस्त्यावर डीजेच्या तालावर नाचून वाहतूक कोंडी करणाऱ्यावर पोलीस कारवाई करणार आहेत। यात डीजे चालक आणि मंगल कार्यालय मालकावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। हायकोर्टाच्या निर्देशानंतर देखील महापालिकेच्या ढिसाळ कारभारात कोणतीही सुधारणा झालेली पाहायला मिळत नाहीये। परिणामी औरंगाबाद शहरातील नागरिकांना आजही 1 आठवड्यानंच पाणी मिळतंय। त्यामुळे मनपाचं नियोजन कधी प्रत्यक्षात उतरेल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहूयात। पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं शहरातल्या गृहिणींना घरगुती वापरासाठी खूप कमी पाणी मिळतं। धरणात असलेलं पाणी शहरात येतच नसल्यानं गृहिणींच्या समस्या वाढल्यात। हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानंही या गंभीर प्रश्नाची स्वतः दखल घेत महापालिकेला खडसावून 4 दिवसाला तरी पाणी द्या असे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतरही पालिकेचा कारभार सुधारला नाहीच। परिणामी गृहिणींच्या समस्याही कायमच आहेत। कमी दाबानं आणि अल्पवेळ पाणी सोडण्यात येत असल्यानं नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही। त्यामुळे किमान 1 तास तरी पाणी सोडावं अशी मागणी केली जाते। आम्ही तक्रार भरपूर केली। आम्हाला सांगितलं तुम्हाला 4थ्या दिवशी पाणी येईल, 4थ्या दिवशी 8 दिवसाला पाणी येतं, पण ते पण व्यवस्थित येत नाही। आम्ही कसं राहायचं, कसं प्यायचं, कसं काय करायचं सांगा तुम्ही। जायचं कुठे? 1 तास सुद्धा पाणी सोडत नाही येते। हौद भरत नाही, टाक्या भरत नाही। 8-8 दिवस पाणी येत नाही, मध्ये गॅप पडतोय। पाणी म्हणजे खूपच कमी सोडतोय ते आम्हाला। शहरामध्ये 5व्या दिवसाला पाणी पुरवठा होत असून काही भागांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचं स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आलंय। 4 दिवसाला पाणी पुरवठा करताना अडचणी निर्माण होत असल्यानं महापालिकेनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन 5व्या दिवशी पाणी पुरवू असं सांगितलं होतं। ज्या भागामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या आम्हाला, उदाहरणार्थ पाईपलाईन कमी होती, थोडेसे वॉलचे प्रॉब्लेम होते, अशा ठिकाणी आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मार्फत त्या कामांची पूर्तता करून घेत आहोत। माननीय उच्च न्यायालयाने आमच्या काही तांत्रिक अडचणी स्वीकारून 5व्या दिवशी पाणी पुरवठा करण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे। हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार तरी महापालिकेनं पाणी पुरवठा केला तरी नागरिकांना दिलासा मिळू शकेल।
महानगरपालिका दावा करते की चौथ्या दिवशी जर पाणी दिलं तर काही तांत्रिक अडचणी येत आहेत आणि ते पाणी देणं शक्य होत नसून आम्ही 5व्या दिवशी पाणी देतोय. मात्र महानगरपालिकेचा हा दावा साफ खोटा असल्याचं समोर येतंय. तर काही भागामध्ये चक्क 7 दिवसाच्या नंतर हा पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे महानगरपालिकेचं पाण्याबद्दलचे हे ढिसाळ नियोजन समोर आलंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.